श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? छान छान असणार. मी बी छान आहे. मी करत आहे लोणचे. ज्या वेळेला आपण मिरच्या हे करून ठेवलं होतं ना मिठात घालून, तर ती वेळ आलेली आहे आता त्याला फोडणी द्यायची. तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होत आहे. तेल गरम झालेलं आहे. आता याला खाली उतरून घेते आणि मसाल्याची तयारी करते. तोपर्यंत तेल थंड होतंय. तर 2 लोणचे करायचे आहेत. त्याकरता मी एक चमचा भरून, मोठा चमचा भरून बडीशोप घेतलेला आहे आणि त्याच चमच्यानं 1 चमचा धने घेतलेला आहे. सॉरी, पावडर आलं. धने घेतलेला आहे. ह्याला चांगलं भाजून घेऊया आणि शेकत आल्यावर हे भाजत आल्यानंतर त्याच्या टायमाला भाजत आल्याच्या टायमाला आहे ना, त्या टायमाला थोडंसं 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. जर भाजण्याकरता तुम्हाला वेळ नसेल तर जेवढे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे त्या मापामध्ये आपण साहित्य घेऊन उन्हामध्ये ठेवून त्यांना जरा गरम 1 दिवस पूर्ण 1-2-4 तास ज्या वेळेला ऊन जास्त कडक राहतो त्या टायमाला त्याला उन्हात ठेवून आपण वाटून घेतलं तरी बी चालतो मसाला. आता थंडीचे दिवस आहेत, थंडी म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत, तर हे नरम पडलं होतं. त्याकरता मला भाजून घ्यायची गरज पडलेली आहे आणि भाजून घेतलं तर बी चांगलंच राहतं. हे भाजलेलं आहे. साईडला काढून घेते. गॅस बंद करून सोडते. हे थंड होतंय आणि त्या गरम कढईमध्ये आहे ना, हे मोहरीची पावडर, ही मोहरीची पावडर आहे. आता मोहरीची पावडर असल्यामुळं मी मोहरी भाजून घेत नाहीये. या पावडरला जरा कच्चा पण वळलं पण आहे, तर ते जरा हे करून घेते. ह्याच्यात थोडंसं गरम करून घेते. गॅस बंद आहे. पावडर बाहेरची आपण जी पावडर आणतो ती त्यांनी भाजून पावडर करतात का असंच पावडर करते, कच्चीच वाटून घेतात पावडर, माहित नाही. पण तरी बी मी जरा कढई गरम आहे त्यामध्ये जरासं गरम करून घेते. हे गरम आहे. त्याच टायमाला मी मेथ्याची पावडर परवा लोणच्यासाठी तयार करून ठेवलं होतं. तीच पावडर थोडी उरली आहे, तर तेच थोडंसं मी ह्याच्यात घालून घेते. कढई गरम आहे त्याकरता दोन्ही बी भाजून निघते चांगलं, म्हणजे त्यांचं जे मॉइश्चर राहते ते निघून जाण्यास मदत होईल. आता मिक्सरमध्ये ग्राइंडरमध्ये घालून भांड्यात घालून आपल्याला बारीक असं पावडर करून घेऊया. म्हणजे हे जे धने आहे त्याचे असं फुटायला पाहिजे, असं आपण बारीक करून घेऊया दरदरा असं. अशी छान पावडर अशी झालेली आहे दरदरा. बघा, जास्त बारीक बी नाही ना मोठं बी नाही. ही मिरची छान अशी मिरची भिजली आहे, म्हणजे मुरली आहे चांगली मिठात, हळदीत आणि व्हिनेगरच्या रसामध्ये. आता ह्याच्यात घालूया आपले बाकीचे मसाले. तर आता हे पावडर तयार करून घेतलेलं ते पावडर घालूया. मिरची सप्पक आहे. सप्पक असल्या कारणानं त्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया थोडीशी. म्हणजे आपल्याला, मला जसं पाहिजे तसं मी घालू लागले. तुम्हाला कम जादा तुम्ही करू शकता, नाही घातलं तरी बी चालेल. 2 चमचा मी 2 चमचा वापरलेली आहे. याच्यात हळद पहिल्याची थोडी आहे, आता मी थोडी वापरत आहे. कलोंजी 1 चमचा घालते. ह्याला सगळं मिक्स करून घेऊया. जर मसाला कम वाटत असेल तर तुम्ही वाढू शकता मसाला.
मला कम वाटू लागला मसाला, तर अजून थोडासा मसाला मी ह्याच्यात वापरते। मसाला म्हणजे तोच आपण जो वाटून ठेवला होता ना, तो अजून एखादा चमचा मी घालून घेते। आणि ह्याच्यामध्येच मी जे ही पावडर जी आपण कढईमध्ये गरम केलेली मोहरीची पावडर थोडी घालूया। थोडी म्हणलं तर मी 2 चमचा घालून घेणार आहे। छान असं सगळं मिक्स करून घेऊया। याला मिक्स करून घेते चांगलं। ही मिरची तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबत या जेवताना तोंडी लावायला सुद्धा तुम्ही वापरू शकता। अगर गावाला कोणी जात असेल तर त्या गावाला सुद्धा तुम्ही घेऊन गेलं तर खराब होत नाही। तेल थंड झालेलं आहे, आता ह्याच्यात तेल घालून घेते। मी एवढं तेल वापरणार नाही, दुसऱ्या लोणच्यासाठी पाहिजेला मी नुसतं गरम करून घेतलंय एकदमच। जसं आपल्याला तेल कम ज्यादा पाहिजे तसं तुम्ही घालू शकता। मला थोडंसं अजून लागणार आहे तेल। बघा छान असं सगळं मिक्स झालेलं आहे। आणि ह्याच टायमाला तुम्ही मीठ सुद्धा चेक करू शकता। अगर मीठ कम वाटत असेल तर तुम्ही घालू शकता। माझं तर मीठ बरोबर आहे। त्या टायमाला घालताना मी मुराला घालताना त्या टायमाला मी बरोबर घातलेली आहे। मला काही मीठ गरज नाही आहे मिठाची। आता मी या डब्यात भरून घेते। हे मिरचीचा डब्बा आहे, मुराला ठेवलं तर ह्याच्यात मध्येच काढून घेणार आहे मी। मला ही मिरची मुराला घालताना एकाने कमेंट केलेलं की पसारा काय दाखवतेस, लोणचं घालायचं कसं दाखव। आता मी व्हिडिओ बनवते म्हटल्यावर मी माझं सगळं काय असेल ते माझं रोजची रुटीनच दाखवणार ना। मी काय करते काय नाही हेच व्हिडिओ टाकणार ना मी। तर ज्यांनी कोणी मला म्हटलं आहे की पसारा काय दाखवतेस, लोणचं घालायचं दाखव म्हणून, आता बघ म्हणव आणि खा म्हणव याला करून। बघते मी बी किती करून खातोय तो बी शाना। मी काही त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला नव्हता की तू बघ माझं पसारा म्हणून, पण कर ना। आता माझे रोजचे व्हिडिओ तुला बघू वाटलं बघ, नाही तर नको बघ। कशाला म्हणायचं की पसारा काय दाखवतेस म्हणून। माझं रोजचं डेली मी काय करते तेच टाकलेलं आहे। माझं लोणचं कसं झालं सांगा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा, म्हणजे मला माहित पडेल की माझं लोणचं कसं झाला। आणि करून पहा तुम्ही सुद्धा। मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे, माझ्या पसंतीने मी केलेलं आहे। तुम्ही ह्याच्यात सुद्धा तुमच्या पसंतीने काही घालू शकता मसाले। अगर लसूण अद्रक वाटून सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मला त्याची गरज नाही आहे। मला साधं करायचं होतं म्हणून मी साधं केलेलं आहे। तुम्ही त्याच्यात सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार मसाले। फक्त मिरचीचं लोणचं तयार आहे, खाऊन घ्या तुम्ही सुद्धा। जो आता लिंबू आणि मिरची मिक्स केलेला, वाव छान भिजलंय, हे बी मुरलंय चांगलं। ह्याला मी एकदा दोनदा हलवून ठेवलं होतं, छान मुरलंय। आता ह्याच्यात मी घालूया मसाले। ह्याच्यात मी घालून घेते मसाले। तेच मसाले वापरायचे आहे ती जे मी दोन्ही लोणच्यासाठी तयार केलेला मसाला। तर ह्याच्यामध्ये मी हे सगळे मसाला घालून घेते। 2 निम्म अर्धा केलं होतं, आता हे मला पूर्ण लागणार आहे। आणि मोहरी पावडर, मिरची, थोडीशी हळद थोडंच वापरणार आहे, पहिल्यांदा घातलेलं आहे। याला चांगलं असं मिक्स करून घेते। याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहे।
अच्छा, ह्याच्यात घालून घेते मी आता तेल। मी 2 वाट्या वापरलेलं आहे, 2 वाट्या तेल वापरलेलं आहे अंदाजानुसार। 2 वाट्या आहेत माझे, पण तुम्ही अंदाजानुसार तुम्हाला कम जादा तुम्ही करू शकता तेल। मला अजून थोडंसं तेल कम वाटायला लागलंय, तर मी थोडंसं तेल वापरते, अर्धी वाटी वापरलेली आहे। आणि तेल गरम करून थंडच करून घ्यायचंय, वापरायचंय तेल, थंड तेल वापरायचं नाही। माझ्या पद्धतीने जर तुम्हाला लोणचं आवडलं असेल तर तुम्ही करून पहा, तुम्ही जर केलेले नसेल तर करून पहा, खूप छान लागतो। पण मुरायला 4 दिवस ठेवायचं आहे, 4 दिवसांनी मग याला फोडणीची तयारी करायची। 4 दिवस मिठात आणि हळदीतच ठेवायचं, हळद थोडीच वापरायची त्या टायमाला, मीठ मात्र बरोबर घालायचं आहे अंदाजानुसार। आता तुम्ही 20 लिंबाचं करता, 10 लिंबाचं करता, त्यानुसार तुम्ही मीठ वापरू शकता। मी माझ्या अंदाजानं घातलं। आता मी काय सांगू तुम्हाला की मी हे 20-25 लिंबाचं तेव्हाच दाखवलेलं होतं, तर आता तुम्ही किती लिंबाचं घालताय त्यानुसार तुम्ही मीठ बघून घाला। माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहात गृहिणी, सगळ्या गृहिणी। मिठाचं प्रमाण तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ वापरू शकता। बाकीचे मसाले मात्र 2 चमचा, 1 चमचा बडीशोप, 2 चमचा धने आणि 2 चमचा मोहरीची पावडर। मोहरीची पावडर नसेल तर तुम्ही 2 चमचा मोहरी भाजून वाटून घ्या आणि अर्धा चमचा मेथ्या भाजून पावडर करून घ्यायची आणि 1 चमचा जिरे आणि कलोंजी। मीठ, चटणी आपल्या आवडीनुसार घालू शकता। मिरची तेज असेल तर लाल मिरची पावडर वापरायची नाही, अगर मिरची सपक असेल तर तुम्ही मिरची पावडर वापरू शकता, काश्मीरी कलर चांगला येतो। आता लोणचं तयार झालेलं आहे। आता मी याच्या डब्यात घालून घेते, ज्या डब्यामध्ये मी मुराला ठेवलं होतं त्याच डब्याचा वापर करणार आहे। लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, छान वाटली तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा। कमेंट केल्याशिवाय मला कसं माहीत पडणार की माझी रेसिपी कशी वाटायला लागली तुम्हाला, आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली नाही आवडली कसं समजणार। दोन्ही लोणचे तयार आहेत, तर व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर जरूर करा।